आता ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे, याचा अर्थ बाकीच्यांनी का भाजपला मतं द्यावी? मुंडेंचं राजकारण असं होतं, त्यांनी शरद पवारांवरती टीका केली, शरद पवारांवरती जोरदार हल्ला केला, परंतु त्यांना अगदी म्हणजे ते दाऊद बिऊद सगळं भानगडी काढल्या, परंतु मराठा समाजाला मुंडेंनी असुरक्षित केलं नाही. त्यामुळे मुंडे वॉज ॲक्सेप्टेबल लीडर. या उलट फडणवीसांनी केलं. फडणवीसांनी मराठा समाजाला असुरक्षित केलं. आता हिंदू म्हणून एकत्र, मग तो डीएनए तुमचा काय हिंदूचा आहे का ओबीसीचा आहे? मग सांगा ना, आमचा डीएनए हिंदू ओबीसीचा नाही आहे, आमचा डीएनए हिंदूचा आहे असं सांगा. म्हणजे मला तर एक आश्चर्यच वाटतं बाबा, किती असं बाबा ते औरंगजेबाच्या काळात हिंदू हे नव्हते, बटेंगे नव्हतं, त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात नव्हते, ते मोदींच्या काळात कसे काय झाली परिस्थिती? हे तर म्हणतातच आहेत राहुल गांधी की ही जातवार जनगणना करा आणि 50% मर्यादा हटवण्यासाठी जे काय करायला लागायचं ते आम्ही करू. ती खरी योग्य भूमिका आहे. राज ठाकरेच्या पक्षाला घेतलं धोरण, त्या माणसाला स्वतःला काही धोरण नाही. त्याने एकदा तर ते मोदींच्या बाबतीत असं केलं, नंतर तर मोदींसाठी तुम्ही प्रचार करतोय, आता पुन्हा ते त्यांची क्रेडिबिलिटी गेली. त्यामुळे वंडरफुल ओरॅटर आहे, आपलं वादच नाही, पण त्यांची भाषणं गणेशोत्सवात लावावी असं झालं ना. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी रोहित हरीप, द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थाने ऐतिहासिक होती, कारण की या निवडणुकात महाराष्ट्रातल्या 6 पक्षांचं राजकीय भवितव्य हे पणाला लागलेलं आहे. या निवडणुकीत काही महत्त्वाचे मुद्दे होते, ज्या अनुषंगाने ही निवडणूक जी होती ती फिरली. यंदाच्या विधानसभा निवडणूक 2024मध्ये कुठले मुद्दे होते ज्याच्यावर ही निवडणूक आधारित होती, या मुद्द्यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणावर किती दूरगामी परिणाम होणार आहे आणि या मुद्द्यांमुळेच महाराष्ट्रातली राजकीय निवडणूक ही फिरणार आहे का, हे समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबेजी. सुनीलजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. नमस्कार. यंदाची महाराष्ट्रातली जी राजकीय विधानसभा निवडणूक आहे ती आपण सगळेच जण बघताय, त्यातल्या राजकीय घडामोडींचे आपण रोज एक प्रकारे कन्झ्युम करतोय ती न्यूज, आणि त्यात काही असे ठळक मुद्दे आम्हाला प्रकर्षाने जाणवत आहेत जे या निवडणुकीवरती प्रभाव टाकू शकतील. यातला सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मला वाटतो की कास्ट डायनॅमिक्स आणि कास्ट पॉलिटिक्स महाराष्ट्रातलं. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जात हा मुद्दा असतोच, तो कधी अंडर करंट असतो तर कधी सरफेसला असतो, पण यावेळेस जातीवाद जो होता तो महाराष्ट्रातला तो खूप प्रकर्षाने ठळकपणे बोल्डली दिसून येत होता. जातीच्या आधारावर सरळ सरळ खुलेआम मतं मागितली गेली. अर्थात जरांगे फॅक्टर जो होता तो लोकसभेला, तो जो सगळा कास्ट पॉलिटिक्स होता त्याला जरांगे फॅक्टर हे लोकसभेला नाव मिळालं. विधानसभेत सुद्धा परत एकदा जरांगे फॅक्टरचा सुप्त प्रभाव दिसून येतोय वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये. तुमचं या संदर्भातलं काय रिडिंग आहे की जरांगे फॅक्टर हा यंदाच्या निवडणुकीमध्ये किती प्रभावी असेल, त्याचा कुठं परिणाम होईल आणि कसा परिणाम होईल? हा प्रश्न चांगला. एक तर पहिल्यापासून मुगाशी म्हटलं त्याप्रमाणे जात हा एक महत्त्वाचा फॅक्टर आपल्याकडे असतो, पण तो एकमेव महत्त्वाचा नसतो. कारण प्रत्येक जातीमध्ये वर्ग आहेत. असं काही नाही आहे की एक जात एकाला एक गठ्ठा मतदान एका जातीचं एका पक्षाला होत असतं, असं नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारणपणे 70च्या दशकापर्यंत प्रामुख्याने मराठा समूह जो होता हा काँग्रेसला मतदान करत होता, आणि मराठा समूह केवळ एकटाच मराठा समूह त्यावेळेला एकंदर ब्राह्मणेतर ज्या काही जाती आहेत किंवा समूह आहेत त्यांचं नेतृत्व करत होता. दुसरा त्याला छेद देणारा समूह म्हणजे अर्थातच अनुसूचित जाती जमाती आणि आदिवासी यांचा होता. हे काही असे नव्हते, म्हणजे त्यांचे हितसंबंध वेगळे होते, त्यांचे प्रश्नही वेगळे होते. त्यामुळे ते काही एक गठ्ठा असं मतदान करत होते असं नव्हतं. पण प्रामुख्याने मराठा समूह हा लीडरच होता, म्हणजे एक मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. आणि त्यावेळेचं जर का तर तेव्हापर्यंत ते होतं, पण त्यानंतर म्हणजे तुम्हाला जसं असेल की जसं इतर पक्षांचं हे वाढलं तसं हे असं मराठी असे सगळीकडे हे झालेले आहेत. त्यामुळे असं काही म्हणता येत नाही की आता मराठी पक्ष ह्याच पक्षाबरोबर आहेत किंवा त्या पक्षाबरोबर आहेत. हा जातीचा मुद्दा जो आत्ताच्या गुन्ह्यात तो असतोच, मी म्हटलं वेगवेगळ्या प्रकारे, परंतु तो बराचसा स्थानिक पातळीवर असतो, थोडाफार राज्य पातळीवर
परिणाम होतो. पण कधी तालुका पातळीवर असतो, कधी विधानसभा मतदारसंघात असतो आणि त्याला अर्थातच वेगवेगळ्या ह्या आहेत, मिती आहेत किंवा बाजू आहेत. पर्टिक्युलरली आत्ताच्या निवडणुकीत जो आला तो म्हणजे मराठ्यांसाठी राखीव जागा या मुद्द्यावरती आलं. आता याच्यामध्ये असं आहे की मराठे कुणबी आहेत का? कुणबीच आहेत, पण मुद्दा असा आहे की ह्या कुणब्यांनी स्वतःला क्षत्रिय मानलेलं होतं आणि त्यांनी त्यामुळे मराठा अशी नोंद केली आणि कुणबी अशी नोंद टाळली. म्हणजे आता पंजाबराव देशमुख हे जे होते त्यांचं म्हणजे ते नावच देशमुख, म्हणजे त्यांचं खरं नाव वेगळं आहे, परंतु त्यांच्याकडे देशमुखी होती म्हणून देशमुख म्हणायचे. कदम आहेत ते पहिले, तर ते देशमुखी म्हणून देशमुख. परंतु त्यांच्याकडे तर काय देशमुखी सोडा पाटीलकी उरलेली नव्हती आणि त्यांनी पहिल्यांदा अशी भूमिका मांडली, म्हणजे त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं की मराठा ही जात नाही, कुणबी ही जात आहे. पण त्यांचं पुढे ऐकलं नाही इकडच्या लोकांनी, त्याला काय करणार. त्यांनी कुणबी म्हणून नोंदवलं, त्यांना मिळतातच आहेत सवलती आणि ते ओबीसीमध्ये समाविष्ट आहेतच, त्याच्यात काहीच प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्यांनी स्वतःला मराठा म्हणत होते आणि मराठा असं लावलं त्यांना कुणबी म्हणून घ्यायचं की नाही एवढाच प्रश्न करा, तर हा तांत्रिक प्रश्न आहे खरं तर. म्हणजे बघायला गेलं तर मराठा हेच कुणबी होते, त्याच्यात काहीच हे नाही आहे. याने नाही मांडलं स्वतःला, आता काय करणार त्याला. एनिवेज, पण तो मुद्दा आता त्यांना सवलती द्यायला हव्यात यावरती जवळपास सर्व राजकीय पक्षांचं एकमत आहे, कोणाचंच नाही असं नाही आहे. त्यातली अडचण कोणती आहे? अडचण अशी आहे की आता कुणबी म्हणून एक कॅटेगरी आपण तयार केलेली आहे, एक वर्ग तयार केलेला आहे, त्याच्यातनं द्यायचं का? तर ते शक्य नाही आहे. म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाला शक्य नाही आहे. टेक्निकली शक्य आहे, परंतु नेहमीच पॉलिटिकली काय शक्य आहे तेच होत असतं राजकारणात. टेक्निकली जे शक्य आहे ते होतं असं नाही. तर ते समजा दिलं तर का होईल? कारण आता असं आहे, जसं अनुसूचित जातींचा एक गट आहे, अनुसूचित जमातींचा एक गट आहे. आपल्याला माहिती आहे गोवारींचा एक प्रश्न होता, तेव्हा गोवारींना अनुसूचित जमातींमध्ये इन्क्लूड करा अशी त्यांची मागणी होती. करता आलं का? नाही करता आलं. तो एक जातीचा गट आहे. आता गोवारी डिझर्विंग नाही आहेत का? आहेत, पण ते राहून गेले होते. आता त्यांना राखीव जागा द्यायला पाहिजेत. मग आपण ओबीसीमध्ये एक वेगळा गट त्यांचा करतो आणि काय राज्य सरकार म्हणजे राज्य कोणी चालू असेल राज्यकर्त्याला अशा प्रकारच्या तडजोडी करायला लागतात. दुसरं उदाहरण आता वंजाऱ्यांचं. वंजारी हे बंजारामध्ये आहेत असं त्यांनी हे म्हणजे याने कोण उपसचिव होता त्यानेच हे कळवलं. म्हणजे इट वॉज नॉट अ पॉलिटिकल डिसिजन. उपसचिवाने कोर्टामध्ये केस चालू होती बंजारा वंजारी अशी, तेव्हा लिहून दिलं ते आणि मग कोर्टाने दिलं, मग त्यांना मिळालं पाहिजेत सवलती. आता काय करायचं? आता बंजारांच्या सवलती वंजारांनी ढापायच्या का? नाही. मग एक उपवर्ग आपण तयार करतो, मग त्याच्यातनं त्यांना 1%, अर्धा टक्का, 2% व्हॉटेवर म्हणजे या प्रकारची वाटणी केली जाते. हे म्हणजे मी म्हटलं की हा फक्त मराठ्यांबद्दलच प्रश्न उपस्थित झाला आहे का? असं नाही आहे. ते एक आता जाती गट म्हणजे जाती समूहांचा वर्ग गट हा एक तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्याला प्रवेश देणं नेहमी अवघड असतं. मग तो अनुसूचित जातींचा असेल गट, अनुसूचित जमातींचा असेल, ओबीसींचा असेल, बंजारा वंजारी असेल, काही असेल, दुसऱ्या समूहाला दुसऱ्या एका वर्गात प्रवेश देणं अवघड असतं. तर तो आता याच्यात मराठा समूहाची गोष्ट अशी आहे की त्यांना तुम्ही कशात समावेश करणार? त्यांचा तर तुम्ही अनुसूचित 3च कॅटेगरीज आपल्याकडे आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी जातीवरती म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास याच्यामध्ये. मग चौथा एक गट आहे बाबा ईबीसी, एक आता नवीन आलेला आहे. तर ईबीसीमध्ये पण ते हक्काने तो ईबीसीमध्ये जाऊ शकत नाहीत. ईबीसीमध्ये सगळ्या जातीतले लोक जाऊ शकतात. मग आता काय करायचं? तर हा तोडगा निघाला की बाबा त्यांना स्वतंत्र हे करा आणि त्याच्यासाठी 50%च्या पुढे जायचं असेल तर राज्यघटनेत तरतूद करा. तर देर इज नथिंग रॉंग इन इट अशी मागणी करण्यात. हे तर म्हणतातच आहेत राहुल गांधी की ही जातवार जनगणना करा आणि 50%ची मर्यादा हटवण्यासाठी जे काय करायला लागायचं ते आम्ही करू. ती खरी योग्य भूमिका आहे. पण या सगळ्याच्या अनुषंगाने 2-3 शक्यता या निवडणुकीच्या कायम एक सरफेसला होत्या. त्या म्हणजे पहिली शक्यता म्हणजे जरांगे पाटलांमुळं मराठा मतं जी आहेत ती भाजपपासून दूर जाणार असं एक सांगितलं जात होतं. यातनं दुसरी शक्यता निर्माण होत होती ते म्हणजे जातीय ध्रुवीकरण. म्हणजे मराठ्यांची मतं जर का भाजप विरोधी राहणार तर त्याच्या बदल्यात जो काही वर्ग आहे ओबीसी वर्ग त्याची सगळी मतंही भाजपाला मिळणार. आणि त्याच दरम्यान हरियाणाची निवडणूक घडली. हरियाणामध्ये कुठंतरी असं एक नॅरेटिव्ह म्हणा किंवा एक मी इथे जरा अडवतो, आपण हरियाणाकडे नको जाऊया.
महाराष्ट्राकडे तर राहूया. तुम्ही नाही. म्हणता ते बरोबर आहे. मुद्दा याच्यामध्ये काय आहे तर 2 मुद्दे आहेत. एक, जरांगे पाटलांनी मागणी केली की आम्हाला राखीव जागा हव्यात. त्यासाठी तत्कालीन काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी कायदा केला, परंतु तो टिकला नाही, म्हणजे हायकोर्टातच उडाला. त्यानंतर यांनी कायदा केला कोणी फडणवीस सरकारने, तोही टिकला नाही. आता ते सगळं प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात आहे. त्यातला मुद्दा, मूळ मुद्दा हाच आहे की स्वतंत्र. याच्यामधली गोची अशी झाली की हे सगळं करत असताना की जेव्हा त्यांनी मागणी केली की आम्हाला ओबीसीमधनंच आरक्षण द्या, तेव्हा खरा पेच निर्माण झाला. तुम्ही बघा, कोणत्याही राजकीय पक्षाने, काँग्रेस असेल, NCP असेल, शिवसेना असेल, म्हणजे उबाटा म्हणजे महाविकास आघाडीतले घटक पक्ष असतील, कोणी असं म्हटलेलं नाही आहे की यांना ओबीसीमधनं द्या म्हणून. मी आता म्हटलं तर तो पेच आहे. एखादा एक गट तयार झाला, त्याच्यामध्ये दुसऱ्या एवढ्या मोठ्या समूहाला इन्क्लूड करणं हे पॉलिटिकली शक्य नाही. म्हणजे मला हाच प्रश्न आहे की ह्याच्या मागे जी भीती आहे, म्हणजे कोणीच तुम्ही म्हणता की म्हणलेलं नाही की ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्या, ह्याच्या मागे हीच भीती आहे का? म्हणजे हा पहिला प्रश्न, की एक कुठेतरी वोट बँक असते प्रत्येक जाती समूहाची, की ती कुठेतरी गमावू आपण, किंवा नाही, हा वोट बँकचा प्रश्नच नाही आहे. हा साधा प्रश्न असा आहे की ओबीसी समूहांमध्ये किती आहे? 200-250 जाती आहेत. हो, 450 जाती आहेत. 450 जाती आहेत. आता ह्या 450 जातींसाठी इतकासा वाटा आहे. याच्यामध्ये मराठा कुणबी नावाचा एक मोठा समूह आला, 20-22% लोकसंख्या तर आहे. हा पॉलिटिक्सचा मुद्दाच नाही आहे, वोट बँकेचा मुद्दा नाही आहे. हा मुद्दा सामाजिक न्यायाचाच होतो. त्यामुळे त्यांचा विरोध आहे. मग आता काय करा, तर त्याचं स्वतंत्र करा गट. तर तो स्वतंत्र गटाचं जे काही आहे ते सगळे कायदे जे झाले या संबंधातले, हे विधानसभेत आणि विधान परिषद एक मताने झाले. असं नाही झालंय की याला आता हे सगळे सांगू देत एकमेकावरती टीका करताना, यांनी बरोबर कायदा केला नाही म्हणून तो हे केला वगैरे, पण तू सगळे एकमताने झालेत ना. मग तेव्हा ते चर्चेमध्ये का नाही बोलला, ही चूक आहे, हा असा टाळला जाईल वगैरे वगैरे, आतलं काही बोलला नाहीत ना. तुमचं काम होतं ना. आता बाहेर आल्यानंतर बोलताय, तर सभागृह आहे कशाला? कायदे मंडळच म्हणतात त्याला. कायदे मंडळातच तुम्ही काही बोलत नाही आणि कायदे मंडळाच्या बाहेर येऊन कायद्याबद्दल बोलता, हा डांबीसपणा आहे. कायदे मंडळाबद्दलच की कायद्यावरती चर्चा करायची ना, आणि मग तेव्हा तुम्ही काही बोलत नाही. तेव्हा होयचे बहुमत करता, आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी तो कायदा बरोबर नाही केला, त्यांनी तो वकील बरोबर नाही दिला, हे रेडीचा डाव आहे. पण मग आपला प्रश्न येतो हा, माझा मुद्दा आता तिकडे मी येतो. मुद्दा असा आहे की या सगळ्या राजकारणामध्ये, म्हणजे अर्थात त्याचं राजकारणही होणार, मोर्चे खूप निघाले, हे झालं, राजकीयच तो विषय, हा राजकीयच विषय आहे. राजकारण होणार म्हणजे काय, या वेळेला सत्ताधारी काय भूमिका घेतात हे महत्वाचं असतं. तुम्ही बघा, जेव्हा 2022 साली हे काय बोलले फडणवीस, ते म्हणाले ओबीसी हा भाजपचा DNA आहे. इथे गडबड होते. आता ओबीसी हा भाजपचा DNA आहे, याचा अर्थ बाकीच्यांनी का भाजपला मतं द्यावी? तुमचा DNA ओबीसी आहे ना. काँग्रेसने कधी म्हटलंय, NCPने कधी म्हटलंय मराठा आणि कुणबी हा आमचा DNA आहे? कधी नाही म्हटलेलं. कधी त्यांनी म्हटलंय हा आमचा DNA आहे? कधी CPMने जाहीर केलंय की हा काय कामगार किंवा काय तो आदिवासी हा आमचा DNA आहे? कधी नाही म्हटलेलं. त्यानं तिकडनं मतरम्य होतही असेल, 1-2 सीट त्यांच्या येत असतील. तुम्ही एका समूहात, म्हणजे इथेच तुम्ही मतविभागणीला सुरुवात केली. त्यानंतर तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे कोण आहे याच्यासाठी SIT नेमली. त्यानंतर त्या आंदोलनातल्या लोकांवरती केसेस टाकल्या. त्या मागे घ्यायचं आश्वासन पाळलं नाही. तेवढंच नाही, त्यानंतर तुम्ही अनेक मराठा आमदार किंवा जे हे आहेत, नेते आहेत, त्यांच्या मागे ED, CBI, इन्कम टॅक्स हे सगळं लावलं. तुम्ही इकडच्या मराठा समाजाला अस्थिर केलं. अस्थिरच नाही, असुरक्षित केलं. ती सगळी, या सगळ्या फॅक्टरमधनं जरांगे पाटील नावाची शक्ती निर्माण होते. त्याच्यामध्ये मराठ्यांमधली गरिबी आहे, राखीव जागांची मागणी आहे, आत्तापर्यंत सत्ताधाऱ्यांनी आपल्याला हे केलं नाही ती आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला तुम्ही असुरक्षित करताय ही आहे. पण मग ही भावना म्हणजे आता ही जी मराठ्यांमध्ये भावना आली ना, आणि त्यामुळे तुम्ही बघा, म्हणून आफ्टर लोकसभा निवडणुकांच्या नंतर भाजपमधले मराठा नेते एक बाहेर पडून NCP किंवा काँग्रेस किंवा शिवसेना, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जायला लागले. दिसतच आहे ना.
मोहिते गेले, पाटील गेले. हे सगळं का होतंय? कारण तुम्ही त्यांना अस्थिर करताय, तुम्ही त्यांना असुरक्षित करताय. एक लक्षात घ्या, मुंडे असे नेते होते, मुंडे ओबीसीचे नेते होते. लक्षात घ्या, 1995 साली पहिलं जे मंत्रिमंडळ आलं, पहिलं, नंतर विस्तार मी बोलत नाही, पहिल्या शिवसेना भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, पाटबंधारे मंत्री, गृहमंत्री, नगरविकास मंत्री, हे कोणी म्हणजे सगळी मेजर खाते, PWD मिनिस्टर, सगळी खात्यांपैकी एकही खात्याकडे मराठा नव्हता. परंतु त्यामुळे मराठा समाज इकडचा असुरक्षित झाला नाही. लक्षात घ्या, त्यामुळे ते सरकार 95 ते 99 आपला कार्यकाळ पूर्ण केला. म्हणजे कॅबिनेटमध्ये मराठ्यांना, मी आता म्हटलं ना, पाटबंधारे खातं नाही, सहकार खातं नाही, ऊर्जा खातं नाही, गृह खातं नाही, नगरविकास नाही, काय तुमचं सगळी महत्त्वाची खातीची आहेत ती नाही, तरी पण मराठ्यांनी काही बंड केलं नाही आहे. कारण तुम्ही मराठ्यांना असुरक्षित, मुंडेंचं राजकारण असं होतं, त्यांनी शरद पवारांवरती टीका केली, शरद पवारांवरती जोरदार हल्ला केला, परंतु त्यांना अगदी म्हणजे ते दाऊद बिऊद सगळं भानगडी काढल्या, परंतु मराठा समाजाला मुंडेंनी असुरक्षित केलं नाही. त्यामुळे मुंडे वॉज ॲक्सेप्टेबल लीडर. या उलट फडणवीसांनी केलं. फडणवीसांनी मराठा समाजाला असुरक्षित केलं, धमक्यावर, तुमच्यावरती केसेस टाकतो, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. आता भुजबळांनी सांगितलं तर म्हणजे ते माळी समाजाचे आहेत, पण तेच त्यांनी अजितदादांच्या बाबतीतही केलंय ना. म्हणजे 70,000 कोटीचा घोटाळा आणि ते इरिगेशन स्कॅम, हे व्हाईट पेपर म्हणजे श्वेतपत्रिका सादर केली लोकसभेमध्ये, त्याच्यामध्ये आणलं ना अजित पवारचं नाव यांनी, भाजपने. त्यानंतर मध्य प्रदेशच्या कुठच्या त्या निवडणुकांमध्ये मोदी म्हणाल, त्यानंतर 2-3 दिवसांनी अजितदादा आपल्याकडे आले यांच्याकडे. हे सरळच आहे ना, धमकावणं, हे करणं, हे जे आहे ना, हे जे ज्यांनी म्हणजे ज्याला असं म्हणतं एक पाताळी, असं राजकारण महाराष्ट्रात कधी झालं. तर मग त्याचा परिणाम होईल विधानसभेला, म्हणजे मराठा मतं भाजप विरुद्ध जातील? नाही, आता लक्षात घ्या, त्याच्यासाठी ते बॅलन्स करायला त्यांनी काय केलंय, ते बॅलन्स करायला त्यांनी असं केलंय की विखे पाटलांना घ्या, वळसे पाटलांना घ्या, अमक्या पाटलांना घ्या, अमक्या देशमुखांना घ्या, असं करायचं. आता ह्या प्रत्येकाची ताकद असतेच. एक लक्षात घ्या, मराठा समाज म्हणून असा काय एक गठ्ठा मतदान करतो असं नाही, परंतु मराठा, कारण प्रत्येक जातीमध्ये गट आहेत, तसेच मराठ्यांमध्ये जास्त गट आहेत, परंतु प्रत्येक गटापलीकडचा जो मराठा आहे, जो एक सामान्य, जो गटामधले मराठी असतात ना, हे साधारणपणे लाभार्थी असतात. लाभार्थी म्हणजे कसे की उदाहरणार्थ बारामतीचा विकास झाला विकास, तिकडे कारखाने आले, अमुक आलं, ढमुक आलं, उद्योग आले, व्यापारी आले, मार्केट वाढलं, अमुक झालं, याचा फायदा मिळालेले अनेक लोक आहेत. ते काही फक्त डायरेक्ट त्यांना काही पैसे मिळालेले नाहीत, पण ह्याच्यात हे लाभार्थी म्हणायचे. पण ह्याच्या बाहेर बारामतीमध्ये पण आहेत ना लोक, तर ते जे लाभार्थी असतात ना, ते अजित पवार बरोबर राहतील, ते वळसे पाटलांबरोबर राहतील, परंतु किती असणार हो लाभार्थी एका मतदार, सगळ्याच्या सगळ्यांचा काही विकास होत नसतो. 5% धरू आपण, 10, 15, 20 काय असतील ते असतात, परंतु ह्याच्या बाहेर जे असतात, मग त्यामुळे ते गट त्यांचे राहतील तसेच, पण तेवढी मतं ना जिंकून यायला पुरेशी नसतात. जिंकून यायला तुम्हाला आणखीन मतं लागतात. ते एक आहे तुमचा बेस आहे तो, एक भाऊ माझी 25,000 मतं इथे ठेवलेली आहेत. आता पुढची मला 10-15,000 मतं लागतातच ना जिंकून यायचं असेल. नाही आता ॲव्हरेज काढलं तर कळेल, तर काय गुगल केलं तर कळेल, माझ्याकडे आत्ता नाही येते काही तोंडावरती. परंतु तुमची जी मतं आहेत उमेदवाराचं, म्हणजे उमेदवाराने केलेलं काम, लाभार्थी म्हणजे उमेदवाराने केलेलं काम मी म्हणतोय, हे जे काम असतं याच्यामध्ये एक काही मतांची भर लागायला लागते. मग ती मतं तुम्ही एकतर डायरेक्ट पैसे देऊन विकत घेता, कोणाची तरी अलायन्स करता, कोणाची तरी अमुक करता, कोणत्या तरी पक्षाचं चिन्ह घेता, कोणत्या तरी आयडिओलॉजीला आपलंसं करता आणि वाढवता. असं आहे ते राजकारण. परंतु मला असं वाटतं प्रत्येक आपण ना व्यक्ती असते ना, ही व्यक्ती म्हणजे कधी ती धार्मिक विचार करते, म्हणजे धार्मिक समूहाशी जोडली जाते, कधी जातीशी जोडली जाते. म्हणजे उदाहरणार्थ आता महाराष्ट्रातला ब्राह्मण, जैन, गुजराती हा समूह आहे, हा समूह काही गेल्या भाजपलाच मतदान करतो. आता हे काय आपापसात चर्चा करतात का पत्रक काढतात की आता आपण कोणाला मतदान करणार आहोत अशी चर्चा करतात का? ते नाही करत. ते एक
त्यांचं एक गणित असतं ते म्हणजे तो समूह मन जे असतं ना त्याच्याद्वारेच ते मतदान करतात. आपण फक्त मुसलमानांबद्दल बोलतो ते चुकीचं आहे. जसा मुसलमानांचा जसा ब्राह्मणांचा समूह आहे, तसा जैनांचा समूह आहे, तसा मारवाड्यांचा समूह आहे, तसा गुजराती भाषकांचा समूह आहे, तसा हिंदी भाषिक. आता हे जेव्हा इकडे असतात तेव्हा ते एकदम एकत्र भाजपला निवडतात ना. म्हणजे पूर्वी ते काँग्रेसला निवडत होते, आता भाजपकडे. आता हे काय त्यांनी काय आपापसात चर्चा करून घेतलेला निर्णय नाही आहे, हे एक सामूहिक मन विचार करतो. तसं आज मराठा समाजाचं मन असं आहे की आपण भाजपच्या विरोधात गेलं पाहिजे. आता मुसलमानांचा विषय निघाला तर लगेच आपण आपला पुढचा मुद्दा घेऊ की दुसरा जो आम्ही मुद्दा काढला होता तो होता हिंदुत्वाचा मुद्दा. म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा हा परत एकदा जसं जातीचा मुद्दा तसाच हिंदुत्वाचा मुद्दा आहे की चर्चेत असतो. पण या विधानसभा निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की लोकसभेला तर संविधान बचाव हे एक नॅरेटिव्ह होतं, तसं या विधानसभा निवडणुकीला आत्तापर्यंत नॅरेटिव्हच नव्हतं. म्हणजे दोन्ही महाविकास आघाडीकडनं आणि महायुतीकडनं हे मुद्दे असतील सगळे, पण एक नॅरेटिव्ह जे असतं तसं नव्हतं. निवडणुकांचा प्रचार संपताना बटेंगे तो कटेंगे या एके तो सेफ यासारखे मुद्दे जे आहेत ते अचानक केंद्रस्थानी यायला दिसायला लागले. आणि त्याला काउंटर असं केलं बीजेपीने की कुठेतरी लव जिहाद वोट जिहाद होतोय किंवा धर्माच्या नावावर मुस्लिमांनी मतदान केले लोकसभेला. तर तुम्हाला असं खरंच वाटतं की हा हिंदुत्वाचा मुद्दा जो आत्ताच्या चर्चेत आहे म्हणजे बटेंगे तो कटेंगे किंवा एके तो सेफ आहे तो भाजपाला मदत करेल का या विधानसभा निवडणुकांमध्ये? पहिली गोष्ट, पहिली जी सभा झाली महाविकास आघाडीची, या सभेमध्येच उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं की ही निवडणूक महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यामधली आहे. स्ट्रेट म्हणजे निवडणूक कोणत्या विषयावरती होणार आहे? कोण महाराष्ट्रप्रेमी आहेत, कोण महाराष्ट्राचे द्रोही आहेत. महाराष्ट्रप्रेमी म्हणजे कोण की जे शिवरायांना मानतात आणि त्यांच्या पुतळ्याच्या संबंधामध्ये झालेला भ्रष्टाचार खपवून घेत नाही. महाराष्ट्रप्रेमी म्हणजे कोण की जे महाराष्ट्राच्या विकासाला महत्त्व देतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले कारखाने किंवा प्रकल्प गुजरातने पळवून नेणं हे आम्हाला पटणार नाही. ते महाराष्ट्रप्रेमी. महाराष्ट्रप्रेमी म्हणजे कोण तर अदानीच्या ताब्यात तुम्ही सगळी ही दिलेली आहेत धारावीसारखी एवढी जमीन, हजारो एकर, ते ज्याला पटत नाही आणि जिकडे महाराष्ट्राचं हित सांभाळलं जात नाही ते महाराष्ट्रप्रेमी. महाराष्ट्रप्रेमी म्हणजे कोण तर अडाणीला तुम्ही वीज वितरणाच्या बाबतीतलं जे कंत्राट देताय ते न पटणारे ते मग महाराष्ट्रद्रोही. हे सगळं करणारे महाराष्ट्रद्रोही. हा ज्याला असं म्हणता येईल ही प्रचाराची दिशा ही महाविकास आघाडीने अगोदर सेट केली. महायुतीचं काय होतं? महायुतीचं असं होतं की आम्ही तुमचं भलं करतोय. म्हणजे बहीण योजना, भाऊ योजना, लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी सन्मान निधी, कोण जे आहेत जाहिराती बघा, ते जाहिराती सगळं हेच सांगतायत. हे सरकार गेलं तर आपले पैसे संपतील, हे सरकार गेलं तर आपले पैसे संपतील, म्हणून हे सरकार हवं असं तेच सांगतायत. आपण काही बोलत नाही. हा त्यांचा मुद्दा राहिला. त्यामुळे ते महाराष्ट्र त्यांना असं वाटलं याच्यावरती मिळतील. म्हणजे त्यांनी काय केलं होतं कल्याणकारी योजना आणि आम्ही केलेले प्रकल्प, उदाहरणार्थ पुणे मेट्रो असेल काय आणखीन काय काय, हे आम्ही विकास करतोय आणि आम्ही त्याच्यातल्या या सगळ्या गरिबांचं हे ठेवतोय, जागा ठेवतोय. हा त्यांचा अजेंडा होता. त्यांनी उलटी बुडी मारलेली आहे इकडे बटेंगे तो कटेंगे. तेव्हा त्यांनी नॅरेटिव्ह बदललंय कुणी महायुतीने. कारण महायुतीला नॅरेटिव्ह बदलायला लागलाय. कारण त्यांच्या असं लक्षात आलं की जे फडणवीस बोलले होते की ओबीसी भाजपचा DNA आहे आणि त्यानंतर जे काही सगळं राजकारण झालं त्यामुळे आता परिस्थिती अशी झाली आहे की महायुतीने समजा एखादा ओबीसी उमेदवार दिला तर त्याला मराठी मतदान करणार नाही आणि महाविकास आघाडीने ओबीसी उमेदवार दिला तर त्याला मात्र मराठी मतदान करतील. अशा प्रकारची परिस्थिती आल्यामुळे ते हात घ्यायला आलेत आणि चवताळलेले आहेत. त्याच्यातून ही घोषणा आलेली आहे की बटेंगे तो और कटेंगे हे जे आलंय आणि याच्यातनं आपण हिंदू म्हणून आता हिंदू म्हणून एकत्र. मग तो DNA तुमचा काय हिंदूचा आहे का ओबीसीचा आहे? मग सांगा ना आमचा DNA हिंदू ओबीसीचा नाही आहे, आमचा DNA हिंदूचा आहे असं सांगा. आता हे असं काढतायत कारण त्यांना दिवते. पण तू कसं असतं कधी 1995 साली असं होतं की राम मंदिर आणि ते जे काही दंगल झाली तेव्हा खरोखर त्या दंगलीमध्ये अशी म्हणजे सरळ ध्रुवीकरण झालं. सेना भाजपला भरघोस मतं मिळाली. आज तशी परिस्थिती नाही आहे.
आज कशावरती विभाग म्हणजे आज काय अजेंडा फिक्स होतोय आणि तो यांनीच केलाय ना. म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी हा अजेंडा काही महाविकास आघाडीने केलेला नाही. मी आता म्हटलं नाही यांनी कायदे केले ते झाले. यांनी केलेल्या कायद्याला काय महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष होते त्यांनी विरोध केला होता का? नव्हता विरोध केला. एकमतानेच ते पास झाले. किंवा यांचं असं काय, यांचं महाविकास आघाडीचं नेहमीच पहिल्यापासून म्हणणं असं आहे की आम्हाला हे करायला लागेल. मी राहुल गांधी ते सांगतात की आम्ही जातीय जनगणना करू, 50% आरक्षणाची मर्यादा उठवू. शरद पवारांनी हे सांगितलं की उठवायला पाहिजे, हे सगळं आहेच. तरी सुद्धा हे काल लढत बसले. म्हणजे हा विषय कोणी केला तर महायुतीने, आणि त्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आता त्यांना गरज वाटते की मराठा ओबीसी वगैरे काय नाही, आपण हिंदू म्हणून एक आहोत, म्हणून बटेंगे तो और कटेंगे हे काढलं. पण आता ते नाही चालणार. म्हणजे त्याच्यासाठी, कारण तुमचंच राज्य असताना हे असं मुसलमान शिरजोर झाले. म्हणजे मला तर एक आश्चर्यच वाटतं बाबा, किती असे बाबा ते औरंगजेबाच्या काळात कधी हिंदू हे नव्हते, बटेंगे तो कटेंगे नव्हतं, त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात नव्हते, ते मोदींच्या काळात कसे काय झाली परिस्थिती. पण म्हणजे भाजपकडनं काय होतं की ह्याला काउंटर म्हणून ते मालेगावचं एक उदाहरण देतात, जिथं 1,90,000 मतदान होतं आणि सरसकट मुस्लिमांनी. नाही ते मी आता म्हटलं नाही, हे तुम्ही हे सगळ्यांचं आता बीडमध्ये अमुक का पडलं तर काढा ना, मराठ्यांचं मतदान किती नाही ह्याचं किती, हे मी म्हटलं समूह मन असा विचार करतं, त्यात काय गैर आहे? त्यांनी सांगितलं की मशिदीमधनं व्हिडिओ आलेत तसे की फतवे काढले की धर्मगुरूंनी की मुस्लिमांनाही सरसकट काँग्रेसला मतदान मी म्हटलं नाही, हे आता करू देत. ते काय मी फॅक्ट्स ते चॅलेंज नाही करत आहे, परंतु जनमत आत्ता काही त्यांच्या बरोबर नाही आहे. आणि त्यांनी ही इकडे जायला लागलं, त्यांना यश मिळालं. काही ठिकाणी यश मिळालं तर आपण म्हणू हो बाबा ध्रुवीकरणात यश मिळालंय, पण तो आता दिसत नाहीये म्हणून त्यांनी ही घोषणा काढली आहे. आता आपण अस्मितेबद्दल बोललो, जातीबद्दल बोललो, धर्माबद्दल बोललो. आता आपण एक पॉप्युलरिस्टिक योजनेबद्दल बोलूया, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. आता यात तर काही धर्मजात आलेली नाही. आणि परत एकदा लाडकी बहिणीबद्दल काय सांगितलं गेलं तर लोकसभेनंतर जे काय डॅमेज कंट्रोल, लोकसभेमध्ये जे काय हादरा बसला भाजपाला आणि काँग्रेसला यश मिळालं, त्यानंतर एक डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणून लाडकी बहीण योजना महायुतीने आणली, ती राबवली, यशस्वीरित्या राबवली. कारण की आता लोकांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया येत आहेत की लोकांपर्यंत पैसे पोचतात, किंवा जी काय आकडेवारी आहे त्यानुसार 2-2.5 कोटी महिलांना महाराष्ट्रातल्या याचा आत्तापर्यंत ते लाभार्थी त्या योजनेच्या. या महायुतीच्या या मास्टर स्ट्रोक्स समोर कुठंतरी महाविकास आघाडी चाचपडताना सुरुवातीला दिसली. कारण की त्यांनी आधी टीका केली की त्यांनी सरकारी तिजोरीवरती ताण येणार, त्यानंतर महाविकास आघाडी म्हणली की हे पैसेच मिळणार नाही, निवडणुकांनंतर बंद होणार. आणि जेव्हा महाविकास आघाडीचा जाहीरनामा आला तेव्हा त्यांनी ह्यांच्यापेक्षा जास्त पैसे वाटणारी महालक्ष्मी योजना आणली. तर कुठंतरी मग या ह्याच्यामध्ये जे आपण सगळ्या चर्चेचा आपला बेस आहे की लाडकी बहीण योजना महायुतीला यश मिळवून देईल का, किंवा प्रभाव असेल का निवडणुकांवरती? मला नाही वाटत. त्याचं कारण असं की महिला नावाचा एक स्वतंत्र गट मतदारांचा किंवा स्वतंत्र समूह, जसा जातीचा आहे, धर्माचा आहे, वर्गाचा आहे, तसा महिला नावाचा एक पॉलिटिकल एंटिटी तयार झालेली नाही आहे महाराष्ट्रात. ती झाली तर उत्तम, परंतु आत्ताची परिस्थिती आहे की अशी झालेली नाही. साधं उदाहरण घ्या, नवरात्रामध्ये काय ते महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलं, आजचा रंग कोणता. हा, सगळ्या राज्यातल्या बायका त्या रंगाच्या साड्या नेसतात किंवा ड्रेस करायला लागले की नाही. बायकांना कनेक्ट करणारे हे मुद्दे असतात. बायकांना कनेक्ट, एक परस्परांशी कनेक्ट. म्हणजे आता ते रंग, त्या बाईला काय तिने ती निळ्या रंगाची साडी किंवा निळ्या रंगाचा ड्रेस घातलेली बाई बघितलं तर अरे आहे. समजा त्या दिवशी तिने वेगळा ती म्हणते अरे आता रंग निळा नाही आहे, आता गुलाबी आहे, तुम्ही हा काय घातलाय. सो दिस इज हाऊ दे कनेक्ट विथ इच अदर. किंवा तुम्ही सिरियल्स बघा मराठी, ते पॉप्युलर आहे ना, त्याच्यामधले विषय असतात ते बायकांच्या, ते बरोबर चूक वगैरे मी त्याच्यामध्ये जात नाही. इट्स नॉट अ पॉलिटिकल एंटिटी, इट्स स्टील अ कल्चरल ग्रुप. तसाच आहे तो. त्यामुळे म्हणून आपल्याकडे ते काही ते याचं जास्त असतं, मंगळागौर, त्यानंतर काय बाबा वटपौर्णिमा, अमुक डमुक, ह्या इथे त्या बायका एकमेकांशी कनेक्ट होतात. कल्चरली म्हणूया का आपण, कल्चर असंच ह्या हा आहे तो. पॉलिटिकल नाही. पॉलिटिकली त्या काय करतात, पॉलिटिकली त्या बायकाही एक तर मराठा असतात किंवा कोणत्या तरी जातीच्या असतात, कुठच्या तरी वर्गाच्या असतात, त्या कुटुंबाच्या असतात, आणि कुटुंबाचं म्हणजे जे मत असेल त्याप्रमाणे मतदान करतात. आत्तापर्यंत जे असं म्हणतात की सगळ्या बायकांनी भाजपला मत दिलंय वगैरे,
तर राजेश्वरी देशपांडेने याच्यावरती प्रचंड मोठा अभ्यास करून निबंध लिहिले की असा कोणताही पुरावा नाही आहे की मध्य प्रदेशात आणखीन कुठे कुठे बायकांनी भाजपला मतदान केलंय. हे एक परसेप्शन मीडियाने उभं केलेलं आहे. कारण मीडियामध्ये पण आपलं अरे बापरे हे होणार मग असं लिहायचं की बाबा 3 कोटी लोकांना 3 कोटी महिलांना ही काय दिवाळीच्या पूर्वी एवढे पैसे गेलेले आहेत. 3 कोटीतलं असं धरून चाला ना 10% मतदान करतील मग 3 कोटीतलं म्हणजे इतकं अशा म्हणजे असेच तू मला सांगायचं मी तुला असंच परत वाढवत नाही टेबल स्टोरी थोडक्यात. हा म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं काय आहे का पुरावा आहे का काही त्याच्या अगोदरचा किंवा हे केल्यामुळे बायकांचं असं झालं म्हणजे बायकांची मतं यामुळे अशी आहेत असा कोणता अभ्यास आहे का बायकांच्या मतांत काही नाही आहे. हे असं मीडियावरती तू एक बातमी द्यायची मी एक बातमी द्यायची त्याने एक बातमी द्यायची ह्याने एक बातमी द्यायची आमच्याने हे बोलायचं तमक्याने ते बोलायचं ह्याच्यातच ते तयार केलेलं आहे. ते मला काय ते दम वाटत नाही त्याच्यात. पण याच्यामध्ये म्हणजे जनरल एक परसेप्शन असं सांगितलं जातं की ज्यांच्यामुळे पैसे मिळाले भाजप सेनेमुळे पैसे मिळाले बायकांना आणि ज्यांच्यामुळे पैसे मिळाले त्यांना मतदान करा इतकं सरधोपट पद्धतीने महायुतीकडनं मांडणी करण्यात आली आहे. जी खेडोपाड्यातल्या किंवा जो त्यांचा लाभार्थी वर्ग आहे त्यांना तो अपील होणार आहे तर त्याचा फायदा होईल असं वाटतं. मग ते थोडाफार होईल आपण थोडाफार सगळ्यांच्या बाबतीत होतो ना पण हा इट्स नॉट अ गेम चेंजर. ज्याला गेम चेंजर म्हणतात असा नाही. गेम चेंजर कसा असतो की जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी पंचायत राज इकडे लागू केलं दॅट वॉज अ गेम चेंजर. अनेक पुढारी त्याच्यातनं आले ना म्हणजे आपले हे विलासराव देशमुख हे ग्रामपंचायतीत होते सगळे ग्रामपंचायतीतनं आले ते तुमचे मोहिते पाटील वगैरे सगळे म्हणजे त्यावेळेला तर निम्म्याहून अधिक याच्यातले नेते सभागृहातले म्हणजे विधानसभेतले किंवा हे ग्रामपंचायत दॅट वॉज अ गेम चेंजर आय वुड से. किंवा त्रिस्तरीय ही आणली सहकारीची पद्धत म्हणजे MSC नाबार्ड तेव्हा नव्हती पण रिझर्व्ह बँक नाबार्डला पैसे देईल नाबार्डने ते पैसे जिल्हा बँकांना द्यायचे जिल्हा बँकांनी ते प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायट्यांना किंवा कारखान्यांना द्यायचे अशी त्रिस्तरीय रिफायनान्सची योजना आणली. प्रचंड इट प्रूव्ह टू बी अ गेम चेंजर. महाराष्ट्रात 100पेक्षा अधिक साखर कारखाने आले त्याच्यातून एवढा विकास झाला. दीज आर द गेम चेंजर्स. एकातल्या एक वेळा तरी 1500 रुपये दिले आणि 200 रुपये दिले आणि 1000 रुपये दिले हे हा गेम चेंजर असूच शकत नाही. म्हणजे हे गेम चेंजर हे उगाच वर्तमानपत्रांनी आणि तेही भाजपच्या ह्याच्यात विश्वासातल्या लोकांना हाताशी धरून ते पिटलेले ढोल आहेत. पण आपण आत्ताच्या निवडणुका जर का बघितल्या तर त्यात अजून एक नवीन मुद्दा येताना दिसतोय ते म्हणजे 2019 ते 2024 हा जो महाराष्ट्रातल्या राजकीय इतिहासातला काळ आहे तो खूप टर्मॉलचा राहिलेला आहे की खूप घडामोडी घडल्या पक्ष फुटले 2 मेजर पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली 2चे 4 झाले. आधीच भाजप होती काँग्रेस होती म्हणजे 6 पक्ष त्यात मनसे वंचित किंवा शेतकरी कामगार पक्षांचे छोटे छोटे ताकदी या सगळ्या सिनेरिओमध्ये ही राजकीय निवडणूक होतीये. प्रश्न असा आहे की या निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांचं जे अस्तित्व असणार आहे ते कुठेतरी संपू शकतं किंवा नव्याने काही पक्ष उभारे घेऊ शकतात. म्हणजे मी हा का सांगतो प्रश्न मी अजून एक्सप्लेन करतो की एकीकडे यावेळेस बंडखोरी पण खूप जास्त दिसते 100पेक्षा जास्त बंडखोर उमेदवार आहेत. 6 पक्ष याच्या आधी कसं होतं की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मोठी राज्य होती आणि 4 प्रमुख पक्ष तिथं असायचे त्यामुळे त्यांच्यातलं पॉलिटिकल प्रिडिक्शन करणे सोपं नसायचं. पण आता हे 4चे 6 झालेत प्लस छोटे पक्ष प्लस बंडखोर त्यामुळे असं होऊ शकतं की अपक्ष यावेळेस खूप प्रभावशाली म्हणून पुढे येतील किंवा छोटे पक्ष कमी जागांसह किंग मेकर ठरतील म्हणजे राज ठाकरे असतील आंबेडकर असतील किंवा बरोबर मोठा चर्चेचा विषय आणि पण आता बरंचसं आपण त्याच्यावरती स्पेक्युलेशन्सच करू शकतो. पण तू इतिहास म्हणून म्हटलं ना तर गेल्या 40 वर्षात माझ्या मते 1995 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही एका राजकीय पक्षाची सत्ता आलेली नाही. आयदर 2 पक्ष लागतात किंवा 2 पेक्षा अधिक लागतात. ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा आणखीन काय असेल. अन्यथा म्हणजे महाराष्ट्रात एका राजकीय पक्षाचं वर्चस्व नाही जे पूर्वी 1990 पर्यंत होतं. पण आता तसं परिस्थिती उरलेली नाही. एका पक्षाचं वर्चस्व नाही अशी गोष्ट उत्तर प्रदेशात नाही बिहारमध्ये नाही बंगालमध्ये नाही कुठे म्हणजे बंगालमध्ये नाही बिहारमध्ये आहे काही प्रमाणात पण राजस्थान नाही मध्य प्रदेश नाही गुजरात नाही तेलंगणा नाही कुठे नाही. महाराष्ट्र या बाबतीत एकदम युनिक आहे आणि याचं त्याची कारण खूप गुंतागुंतीची आहेत. आपण त्याच्यात नको जाऊया. मुद्दा त्याच्यातला असा आहे की याच्यानंतर कोणत्या राजकीय पक्षांचं काय भवितव्य असेल. तर आता तुम्हाला माहिती आहे की 4
पक्ष होते त्याचे आता 6 झालेले आहेत. आता मला असं वाटतं की याच्यापैकी खरी शिवसेना जी आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि शरदचंद्र गोविंदराव पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे टिकतील. आणि हे जे 2 पक्ष आहेत म्हणजे ज्यांचे जे चिन्ह त्यांच्याकडे गेली आहेत त्यांची स्थिती वाईट होईल. त्यांचे काही लोक निवडून येतील परंतु तो पक्ष नाही असेल. जसं शेतकरी कामगारी पक्ष अलिबागमधनं किंवा सांगोल्यामधनं किंवा आणखीन कुठून एक एक माणूस निवडून येतो पण तो काही पक्ष नसतो. असं त्याचा सामाजिक आधार मोठा नसतो. ते 2, 4, 8, 10 याच्या पलीकडे जाणार नाही ते. म्हणजे शेतकरी कामगारी पक्ष नाही पण हे सुद्धा हे असे राहतील. याचं कारण असं आहे ना की लोकांना ना की म्हणजे तुम्ही एक 4-2 आमदार निवडून म्हणजे आता जसं राज ठाकरे आहे ते एखादा आमदार निवडून आणतील, कधी 2 आणतील, कधी अमके ठिकाणी इतके हे राहिले असा छोटा गट राहील ना तो. तर काही त्याच्यात नाही अशा बरेच लोक राहतात. जसं कम्युनिस्टांचे काही मतदारसंघ असतात अमक्या मोठे पक्ष म्हणून कम्युनिस्टांचा पक्ष म्हणून आहे कारण तो एक निदान नॅशनल लेवलचा आहे त्याचं हे आहे धोरण. राज ठाकरेच्या पक्षाला घेतलं धोरण त्या माणसाला स्वतःला काही धोरण नाही. त्याने एकदा तर ते मोदींच्या बाबतीत असं केलं नंतर तर मोदींसाठी तुम्ही प्रचार करतोय आता पुन्हा ते त्यांची क्रेडिबिलिटी गेली. त्यामुळे म्हणजे वंडरफुल ओरॅटर याबद्दल वादच नाही. पण त्यांची भाषणं गणेशोत्सवात लावावी असं झालं ना. ते राजकारणात कशाला तशी लावावीत गणेशोत्सवात त्यांची भाषणं. चांगली गर्दी होईल पैसे मिळतील ना म्हणजे आयोजकांना. अशा प्रकारे करावं. तसं यांची परिस्थिती आहे ना अजितदादा आणि हे असे टिकणारे नाहीत. त्यामुळे अस्तित्वाची लढाई असली तर ती खरं तर लढाई पण नाही आहे. अस्तित्व टिकवण्याची धडपड करतात हे शिंदे आणि अजित पवार. आणि याच्यातनं असं होणार आहे की भाजपलाही माहिती आहे की त्यांना कोणता तरी एक पॉवरफुल लढाई लागतो. समजा हे दोन्ही नष्ट झाले किंवा त्यांचं भुईसपाट झाले तर मग भाजपची सत्तेत येण्याची शक्यता कायमची दुरावेल ना. कारण आता तर ते काय उद्धव म्हणजे ठाकरे यांच्याबरोबर तर नाही जाऊ शकत. मग त्यांना कोणतरी पाहिजे तर ते मला असं वाटतं ते राज ठाकरेला हाताशी धरतील. अर्थात त्यांची तेवढी ताकद असेल तर तेव्हा वाढवायची लागते. आहे का रे की चायना NCला ह्याच्याकडनं का तिकीट दिलंय आपल्या शिंदे सेनेकडनं की उद्या निवडणुकीनंतर म्हटल्यानंतर शिंदे सेना फुटायला नको. आपली काही माणसं तिकडनं जाणार निवडून. हे गणित आहे त्यामागचं. हां आपला शेवटचा जो मुद्दा आता होता याच्यामध्ये की फडणवीस आणि पवार म्हणजे लोकसभेला जी निवडणूक झाली त्यामध्ये पवार विरुद्ध भाजप असं कुठंतरी नॅरेटिव्ह त्या काळात होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं ते यशस्वीरित्या पुढे आणलं पण गेलं. यावेळी जर का दोन्ही नेत्यांचं राजकारण बघितलं म्हणजे 5 वर्षातलं जसं मी म्हटलं की 2019 ते 2024 मोठा महत्त्वाचा काळ झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. देवेंद्र फडणवीसांचा 2019ला त्यांना असलेली मुख्यमंत्री 5 वर्ष सक्सेसफुल केल्यानंतर 2019ला सत्ता हातातनं निसटणं, पहाटेचा शपथविधी, त्यानंतर विरोधी पक्ष नेता, त्यानंतर परत सत्ता शिंदेंना फोडणं आणि सत्ता भाजपची स्थापन करणं पण त्यात मुख्यमंत्री न बनणं, त्यानंतर परत एकदा लोकसभेला झालेला थोडासा डिबॅकल आणि त्यानंतर परत मी राजीनामा देतो मला पक्षाचं काम करू द्या आणि त्यानंतर आता पक्ष प्रमुख म्हणून महाराष्ट्रातले किंवा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेलं काम ह्याच्यानंतर ते परत एकदा सज्ज झालेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी. सो त्यांच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 शरद पवारांचं राजकारण की शरद पवारांनी अनपेक्षितरित्या म्हणजे 2019च्या आधी कुठेतरी राष्ट्रवादी संपणार का अशी एक चर्चा होती. 2019ला त्यांना 54 जागा मिळाल्या आणि त्यानंतर ते सत्तेत आले. त्यांनी जी काय राजकीय मांडणी केली, नवा प्रयोग केला. शरद पवारांसाठी खूप प्रसिद्ध आहेत नव्या राजकीय प्रयोगांसाठी आणि त्यांना राजकारणात वज्र कोणी नसतं म्हणजे शिवाशिवाशी नाही येते राजकारणामध्ये. त्यानंतर परत सत्तेत येऊन ती सत्ता गमावणं, पक्ष फुटणं, चिन्ह जाणं, अजित पवारांनीच बंड करणं, शरद पवार हे वारंवार भाजपबरोबर जायला तयार होत्या त्यांच्यावरती आरोप होणं आणि त्याच्या ह्याला कुठंतरी हे करणं आणि आता परत एकदा शरद पवारने लोकसभेला 4वर 8 खासदार केले. विधानसभेला म्हातारं जिथं गाजतं तिथं गाजतं ही चर्चा म्हणजे ही घोषणा खूप प्रसिद्ध होती. त्यामुळे हा शरद पवारांचा एक ग्राफ. या दोन्हीकडे तुम्ही कसं बघता की पुढच्या राजकारणामध्ये कुठंतरी हे किती निर्णायक ठरणार कारण की शरद पवारांनी आत्ताच राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे कदाचित शरद पवारांसाठी ही विधानसभेची निवडणूक ही शेवटची असू शकते. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय नसतील. तर तुम्ही कसं बघताय सगळ्या सिनारिओकडे? एकदा शरद पवार काय राजकारणात निवृत्त होतील
याची शक्यता मला बिलकुल वाटत नाही. खुद्द शरद पवारांनी ती फेटाळली आहे. शरद पवार एवढंच म्हणाले की मी आता यापुढे पुढची निवडणूक लढवणार नाही, परंतु पक्षाचं काम करतच राहणार. और तो पक्षच मुळे त्यांच्या नावाचा आहे आणि तो पक्ष लढतोय कशासाठी, तर आमचं चिन्ह परत द्या याच्यासाठी. अशा परिस्थितीत शरद पवारांनी राजकीय निवृत्ती हे नाही, हे पुन्हा ते काहीतरी पेपरवाल्यांनी जास्त त्याचं मोठे केलेलं आहे आणि ते मुद्दामून ते भाजपच्या इशाऱ्यामुळे असावं असं मला वाटतं. एनिवेज, मुद्दा त्यातला आता निवडणूक किती महत्त्वाची? आपल्या देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 2014 साली. ते मुख्यमंत्री झाले त्यामुळे एनसीपीच्या पाठिंब्यावर, नाही का? टेक्निकली हो, एनसीपीने पाठिंबा दिला तेव्हा त्यांना शिवसेनेची गरज नाही, म्हणून मग त्यांनी सगळ्यांना आणि शिवसेनेला काही महत्वाची खाती दिली नव्हती. त्यांना एक तर रिप्रेझेंटेशनही कमी होतं. 95-95चा जो 95-99चा जो फॉर्म्युला होता तो नाही, आणि तिकडे त्यांचं म्हणजे शिवसेनेची त्यांनी अवेलनेस केली आणि ती पुढे गेलं ना. त्यांना असं वाटलं की तेव्हा, कारण त्यांना 120 जागा मिळाल्या होत्या तेव्हा. 2014 साली भाजपला 120 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा त्यांना असा कॉन्फिडन्स होता 120 वरून आपल्याला कुठे जायचं आहे, अजून 140 पर्यंत जायचं आहे. तर 20 जागा तर आपण आता काम केल्यानं मिळवू शकतो असं त्यांना वाटत होतं. शरद पवारांनाही कळत होतं हे शक्य नाही आहे त्यांना, कारण शरद पवार या राज्याच्या राजकारणात 50 वर्ष आहेत आणि त्यांनाही माहिती होतं. त्यामुळे त्यांनी त्यांना डील दिली आणि तेच घडलं. त्यांनी जे उद्धव ठाकरेला नाराज केलं ते 19 साली शरद पवारांनी त्याचं उपटं काढलं बरोबर 5 वर्षांनी. आणि आता शरद पवार हा मुळी फडणवीसांपुढचा मोठा प्रश्न होऊन बसलाय. आता शरद पवार जाणार हे मुद्दाम म्हणून चर्चा करतात की शरद पवारांच्या मागे कशाला जात आहे, ते जाणार, असं काय नाही व्हायचं. शरद पवार म्हणजे काय आहे, शरद पवारांची अनेक हे आहेत, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बघितलं तर प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जो आहे ना त्याचे हितसंबंध सांभाळणं. हितसंबंध म्हणजे काय असतं, तर ऊसाची FRP काय असावी, साखरेची निर्यात करावी की न करावी, मक्याची निर्यात करायची की नाही, सोयाबीनची आयात तेलावरती काय हे हितसंबंध मी म्हणतोय. त्याच्याशिवाय, कारण हे सगळे त्या शेतकरी वर्गाशी निगडीत आहेत. त्यानंतर कर्ज किती माफ करायचं, किती टक्क्यांनी द्यायचं, अनुदान काय, अमकं काय, ढमकं काय. म्हणजे शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होण्याच्या अगोदर शेतकरी असलेले व्याजाचे दर बघा नॅशनलाइज बँकांचे, आणि शेतकरी ते शेतीमंत्री झाल्यानंतरचे व्याजाचे दर बघा. तेव्हा शरद पवारांचं इकडे लक्ष आहे. शरद पवार म्हणजे तुम्ही कुठचा तरी एक असा गल्लीतला दादा म्हणून बघत असाल तर चूक आहे. ते एका आणि हे शेतकरी असे त्या शेतकऱ्यांच्या वगैरे त्यांची एवढी मळ रुजलेली आहे की 2दा वा 3ऱ्यांदा ते पार्टी रिवाईव्ह करू शकतात स्वबळावरती. त्यामुळे त्यांचा डायरेक्ट संबंध आहे. असं भाजपचं नाही आहे. म्हणजे इथे शरद पवारांचा कोणता कार्यकर्ता पण नसेल तिकडे पोचलेला, तिकडे शरद पवार पोचलेले असतात, असं भाजपचं नाही आहे. तेव्हा भाजपचं काय झालं, तू बेडकाचं गोष्ट झाली की ती बेडूक तू म्हणतो ना, मी इतका काय बैला तो इतका मोठा होता का, इतका मोठा होता का, तसं ते फडणवीस फुगवत आहेत स्वतःला. पण ते काही शक्य नाही व्हायचं. भाजपची म्हणून ताकद आहे मला मान्यच आहे, ते केलेलंच आहे भाजपने. त्याच्यासाठी गोपीनाथ मुंडे आणि कोंडे, वसंत भागवत वगैरे या सगळ्यांनी कामं केलेली आहेत. प्रमोद महाजन वगैरे वगैरे त्यांनी एक संघटना मानून आणलेली आहे. पण एवढं करून सुद्धा स्वबळापासून भाजप कोसो दूर आहे. म्हणजे 120 स्वबळावरती मिळाले आणि सेनेबरोबर लढल्यानंतर 105 वर आले आणि आता सेना बरोबर नाही आहे, तर त्यांचं काय होईल यू जस्ट इमॅजिन. या उलट पवारांना आपल्या ताकदीची घमेंड नाही आहे. त्यांचे जास्तीत जास्त स्कोअर किती, तर 72. त्याच्याशिवाय ते आत्ताही ते म्हणाले आम्हाला असा होईल तर मुख्यमंत्री आम्ही पाठिंबा देऊ, आम्हाला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, माझी इच्छा पण नाही, किंवा आम्ही हे पण नाही होत, त्याचे दावेदारही नाही होत. त्यांनी सांगितलं सरळ. शरद पवार असे आहेत की जे स्थानिक नेतृत्व उभं करत नाहीचं, याच्यावरती जास्त फोकस आहेत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या गप्पा काढण्यापेक्षा, आणि तिकडनं आपली शक्ती घ्यायची. त्यामुळे शरद पवार इज व्हेरी फोकस. आणि त्यामुळे मग ते बरोबर ते करतात, ते गणित जुळवतात, तेही जातीची गणितं जुळवतात, वर्गाची जुळवतात, डॅम्बिस कोण, चांगला कोण यांची करतात. हे सगळं राजकारणामध्ये करायलाच लागतं.
ते बरोबर करतात, पण आपल्या अंगाला काय लागणार नाही इकडे बघतो असं ते बरोबर हे करतात. आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं असं त्यांचे विषयासाठी हे विषय महत्त्वाचे आहेत. FRP काय, ह्याचं धोरण काय, एथेनॉलचं धोरण काय, अमक्याचं काय, हे विषय त्यांच्यामध्ये जास्त असतात. आणि शरद पवार या प्रकारचं राजकारण वर्षभर करत असतात. ते कोणत्या म्हणजे ही निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून ते त्यांचा दौरा बघा कसा असतो, फेसबुक पेज त्यांचं बघा, तुम्हाला दिसेल. आज ते इथे ते काय आमचे हे आहेत भारत पाटणकर यांच्या 75ला गेलेले आहेत. तिकडे काय आमच्या या आहेत नागपूरला आणखीन ज्या आपल्या काय त्यांचं नाव बोधी त्यांच्या सत्काराला. मग त्याशिवाय अमक्याचं काय इकडे त्यांचं कोण सहकार सम्राट आहेत बेळगावला, त्यांची काहीतरी म्हणजे सहकार सम्राट म्हणजे त्यांच्या पुतळ्याचं अनावर, म्हणजे ते वारलेले आहेत पण त्यांच्या पुतळ्याचं अनावर. त्यानंतर कुठे तर बाबा इकडं काय त्या शाळांच्याकडे जातील, रयतच्या कोणत्या तरी कार्यक्रमाला जातील, पतंगरावांच्या, हे त्यांचं इथे इतक्या लोकांना ते भेटत असतात आणि इतक्या लोकांचं ते ऐकत असतात. आणि त्याच्यातले प्रश्न कोणते, ते कसे न्यायचे, कुठे न्यायचे, ते हे त्यांचं राजकारण 24 तास चालू असतं. निवडणुकीनंतर ते फक्त प्रचार करतात. राजकारण 24 महिने करत असतात, 12 महिने. आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या घटकांना भेटत असतात. असं काय फडणवीसांचं दिसत नाही ना. ते आपल्या आरडाओरडा करत हिंडत असतात, लव जिहाद, ह्याव जिहाद वगैरे वगैरे असलं काहीतरी बोलत असतात. हे राजकारण नाही, हा प्रचार झाला. आणि हा प्रचार ते आधीपासून करत आहेत आणि तसं टिकाऊ नाही आहे काम ते. त्यामुळे भाजपचं बौद्ध वेगळा, येस भाजपला हा स्कोप आहेच महाराष्ट्रात. 105 जागा म्हणजे काय कमी नाही आहेत, किंवा स्वबळावर 120 आल्या होत्या, काय कमी नाही. पण ते वाढवण्यासाठी जे लोकांना जोडून घ्यायला लागतं, या उलट तुम्ही काहीतरी भलतंच करताय. बटेंगे कटेंगे वगैरे, त्यानंतर ईडी लावतो, IT आणतो, याव आणतो, हे जे धमकावून सांगताय, तिकडे लोक डिस्टर्ब होतात. त्यामुळे पुढच्या राजकारणात मला असं दिसतं की येस भाजपला दुसरा समर्थ जोडीदार शोधायला लागेल. ते जोपर्यंत सेनेबरोबर, त्यांना उलट असं वाटलं की सेनेपेक्षा आपली शक्ती जास्त आहे, त्यांना वाटलं. शरद पवारांनी काँग्रेसच्या बाबतीत असं कधी केलेलं नाही. ते कधीच ते आता दावाही करत नाहीत की आमचं असं आहे म्हणून. काँग्रेसबरोबरचे मतभेद वेगळे आणि हे आहेत, परंतु शेवटला ते म्हणतात आमची आयडियॉलॉजी म्हणून नेहरू गांधींचीच आयडियॉलॉजी आमची आहे. मुद्दा त्यातला संघर्षाचा मुद्दा एवढा आहे की महाराष्ट्रातले हे जे हितसंबंध आहेत ह्या शेतकरी वर्गाचे मोठ्या, ते आणि त्यांचं नेतृत्व, याला काँग्रेस किंमत देत नाही, हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे ते वेगळे आहेत आणि ते ओपनली सांगतात. आणि ते कधीच राहुल गांधीवरती टीका करत नाहीत, सोनिया गांधीवरती टीका. 99ला गेली तेवढं, त्याच्यानंतर त्यांनी इव्हन 99च्या प्रचारात कधी त्यांच्यावरती टीका नाही केलेली, कधी नाही केलेली. असं नाही बोलले हे काय कर, आणि भाजप बोले काय नाही बोलले उद्धवना, काय करत होती अशी टीका करायची. आणि ही गोष्ट खरीच आहे की उद्धव ठाकरे हे शेवटी लक्षात घ्या, ते प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहे. अब्राह्मणी किंवा ब्राह्मणेतरांमधला हिंदुत्वाचा विचार हा प्रबोधनकार ठाकरेंनी मांडला आहे. आणि त्यांची पुस्तकं म्हणजे त्यांचं समग्र साहित्य हे सेना भाजपचं सरकार जेव्हा सरकारमध्ये आलं, म्हणजे 95-93, त्या काळात महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलंय. त्याच्यामुळे एक वैचारिक कनेक्शन आहे, असं नाकारू नका. वारसा आहे मोठा, मोठा वारसा आहे. आणि त्याच्यात नाही तेव्हा शिंदे काही बोलू देत किंवा हे काही बोलू देत, तुम्ही असं नाही म्हणू शकत हिंदुत्ववादी नाहीत म्हणून. ते म्हणतातच आहे की, म्हणून ते म्हणतात की आमचं काय भटाबामणांचं किंवा शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आहे. अरे ते प्रबोधनकारांचाच वारसा आहे तो त्यांचा, आणि तो आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे जेव्हा प्रबोधनकारांची षष्टमी 60 साजरी झाली तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले की सातारा जिल्हा पेटवण्याचं काम यांच्या भाषणांनी केलेलं आहे प्रबोधनकारांच्या. रयत शिक्षण संस्थेचं कल्पना माझी असली तरी पण ते रोपटं रुजवणं, ते फुलवणं, वाढवणं, याच्यामध्ये प्रबोधनकारांचा वाटा आहे. ते मला गुरुस्थानी नाहीत तर पितृतुल्य आहेत, असं कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले. असं मोठी परंपरा आहे. बरोबर, प्रबोधनकार काय नव्हते, त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे, असं नाही आहे ते. त्यामुळे हे त्यांना अंडर एस्टिमेट करतायत.
भाजपवाले. पण त्यांना आता पुढचा कोणता तरी हा लागणार त्यांना सत्तेत यायचं असेल. 100 जागांवरती नाही सत्ता मिळू शकत. आणि आता बाकीचे पक्ष जे आहेत म्हणजे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांचे म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेस, NCP, उद्धव ठाकरेंची शिवसेना, हे कोणी त्यांच्याबरोबर जाणार नाहीत ना आता. किंवा भाजपने आपला मित्र गमावले ही फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण करून. अशी मोठी गोची होऊन बसली. धन्यवाद सर. आपण खूप वेगवेगळ्या विषयावर आणि व्यापक बोललो सगळं. अर्थात निवडणुका आल्यानंतर निकाल येतील आणि त्याचं वेगळं विश्लेषण आपण करूच. पण फडणवीसांचं, पवारांचं पुढची राजकीय वाटचाल ते महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण वाया हिंदुत्व अशी आपण सगळी चर्चा केली. आणि बघूया काय ह्याच्यावर पुढं भविष्यात आपल्याला कळतंय ते. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी मी परत एकदा आवाहन करतो की तुमच्या काही शंका असतील, तुमच्या काही प्रश्न असतील, तुमचे काही विचार असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की ते जरूर कळवा. आणि आमचं चॅनल जे आहे पॉलिटिक्स ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.